नमस्कार. नाट्यप्रेमीमध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र, आज मी तुम्हाला एका अशा लावण्यांच्या कार्यक्रमाबद्दल सांगणार आहे. फक्त लावण्यांचा नसून तो तिरंगी सामना आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक असली लावण्यांचा कार्यक्रम आहे. प्रमोद कांदळकर यांचा हा कार्यक्रम आहे आणि राजेश गमरे यांनी याच्यामध्ये लावण्या बसवल्यात, म्हणजे नृत्य दिग्दर्शक ते आहेत. आता राजेश गमरे एक नाव मोठं आहे तसं बघायला गेलं तर लावण्यांच्या कार्यक्रमामधलं नृत्य ते खूप छान बसवतात. तसंच प्रमोद बद्दल जर सांगायचं झालं तर जवळजवळ 20 साली असतील प्रमोद जेव्हा पहिलं लावण्यांचा कार्यक्रम केला होता, बिन बायकांचा तमाशा. जेव्हा बिन बायकाचा तमाशा हा कार्यक्रम आला तेव्हा प्रमोदचा हा पहिला कार्यक्रम असावा असं मला तरी आठवत आहे. तेव्हा तो शिडशिडीत होता, पण आज त्याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं तो आजही ती परंपरा त्यांनी सुरू ठेवलेली आहे ती खरंच वाखाणण्याजोग आहे. कारण असा कार्यक्रम करणं, तिरंगी सामना, तोही अशा नृत्यांगनांना घेऊन करणं खूपच कठीण काम आहे. ते शिवधनुष्य प्रमोदने उचललेलं आहे आणि यामध्ये आपल्याला किन्नर पंथातील लावणी सम्राज्ञा आपल्याला बघायला मिळतील या लावणी सामना म्हणजे तिरंगी सामन्यामध्ये. आणि त्याचबरोबर पल्लवी अशा नृत्यांगना आहेत ज्या खरोखरच अप्रतिम आपलं नृत्य करताना आपल्याला बघायला मिळतात. कारण की आज शिवाजी मंदिरला जसा प्रोग्राम होता, आज कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मला तिरंगी सामना बघण्याची संधी मिळाली. फक्त या कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं, जे माझं मत आहे ते आता किती सिरियसली प्रमोद घेतोय मला माहीत नाही, पण निवेदन जे आहे ते त्याच्यावरती जरा जास्त मेहनत घ्यायला हवी. काही गायकांची गाणी जी आहेत ती सुरात होत नाहीत असं मला जाणवलं. कदाचित तो आज परफॉर्मन्स थोडासा झाला असेल, पण त्याच्यामध्ये त्यांनी सुधारणा केली पाहिजे. म्युझिशियन सगळे अप्रतिम आहेत, कॉस्ट्युम जबरदस्त आहेत, मेकअप छान आहे, नृत्य खूप छान आहे. राजेश गमरेचं नृत्य दिग्दर्शन असल्यामुळे ते खूपच छान आहे. कारण की पहिल्या ओपनिंगपासून ते शेवटपर्यंत आपल्याला खुर्चीला खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य या सगळ्या कलावंतींमध्ये आहेत. म्हणजे किन्नर समाजातल्या ज्या नृत्यांगना आहेत
लावणी सम्राज्ञी आहेत त्यांना बघण्यासाठी अवश्य हा कार्यक्रम बघा, ज्याचं नाव आहे तिरंगी सामना. सामना इतका अप्रतिम आहे की खरोखरच आपण विचार करू शकत नाही की अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आपल्यासमोर घेऊन येणं. आणि प्रमोद कांदळकर यांनी हा कार्यक्रम जो त्याची निर्मिती केलेली आहे. मुळात कसं आहे की याच्यामध्ये रिस्क आहे, पण तरीसुद्धा त्यांनी हा कार्यक्रम केलेला आहे. तर त्याचा जो प्रवास आहे तो खूप मोठा आहे. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्याकडे जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या वर त्याने हा कार्यक्रम केलेला आहे. आणि तिरंगी सामना बघण्यासाठी आज तर खूपच थिएटरमध्ये धमाल आली. बरेच लोक होते, बरेच प्रेक्षक होते आणि खरोखरच छान कार्यक्रम होता. आणि त्याचबरोबर पुण्याहून काही निर्माते आले होते, त्यांचे क्लिपिंग्स मी या कार्यक्रमामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. ते क्लिपिंग्स बघा. प्रथमतः या ठिकाणी सर्व कलाकारांचं कौतुक. आमच्या पुण्यातील माझी साज इव्हेंट्स ही कंपनी आणि कंपनीच्या माध्यमातून चालणारे ओरिजिनल जल्लोष अप्सरांचा लावणी विश्वातील फुलवंती हे 2 कार्यक्रम आम्ही चांगल्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम करतो. पण तुमच्या मुंबई साईडला येण्याचा काही आमचा योग अजूनपर्यंत नाही आहे. हो, नक्की आता तुमच्या मदतीने. आणि हे फर्स्ट टाइम मी इथं मुंबईमध्ये लावणीचा प्रयोग पाहण्यासाठी खास आलोय. कारण मुंबईच्या लावणी प्रयोगाबद्दल खूप ऐकलं होतं की या ठिकाणी रेकॉर्ड चालत नाही, कोणतंही गाणं असेल ते डीजे शो चालत नाही. आणि आजकालची जी लावणीची शोकांतिका आहे, जी ओरिजिनल लावणी आणि जी ढोलकी घुंगरं ती पूर्णपणे लोप पावत चाललेली आहे आणि डीजे शोला उधाण आलेले आहे. पण मुंबई सारख्या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात ओरिजिनल संस्कृती जपताय, त्याबद्दल तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि नक्कीच मी तुम्हाला सांगेल सर की तुम्ही आमच्या बालगंधर्व रंगमंदिर पुणे या ठिकाणी देखील एक प्रयोग हा तुमचा सादर करा आणि आमच्या पुण्याच्या रसिकांनाही तुमची ओरिजिनल लावणीची कला या ठिकाणी पाहू द्या. आणि त्यासाठी नक्की तुम्ही आज तुम्हाला शब्द देतो की मी प्रयत्न करील आणि आपण एक प्रयोग बालगंधर्वला नक्की घेऊयात. या ठिकाणी मला वाटतं आकांक्षाताई पण उपस्थित आहेत, त्यांचे पण मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही या ठिकाणी लावणी जपत आहात. माझी व्यक्तिशः तुमची ओळख नाहीये, पण तुमच्या रील्स आणि व्हिडिओ मी नेहमी पाहत असतो. तुमची लावणीबद्दलची असलेली तगमग या ठिकाणी आम्ही पाहतो आणि आमचाही पुण्यातील कलाकारांचा मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला सपोर्ट असेल. आणि असेच उत्तमरित्या प्रयोग करा आणि सर्व कलाकारांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आणि साहेब प्रमोदजी कांदळकर यांचा हेतू हाच आहे की जे आपल्याला डीजे शो मध्ये पाहायला मिळतं ती प्रथाच मोडायची आहे. म्हणून आम्हाला सगळ्या कलावंतांचा प्रयत्न आम्ही ह्या लावण्या बघितल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली वाटेल की खरोखरच अप्रतिम निवड आहे, अप्रतिम नृत्यांगना आहेत आणि अप्रतिम किन्नर समाजातील अप्रतिम डान्सर्स तुम्हाला बघायला मिळतात. ही अदाकारी खूपच अप्पर क्लास आहे. मुळात काय की आज आपण जर बघितलं की पुणे किंवा महाराष्ट्रामध्ये आज जे लावणीच्या नावावर जो काही खेळ थैमान मांडला जातो आणि ज्या पद्धतीने लावणीची जी काय वाट लावलेली आहे मुळात असं म्हणेन ती फारच वेदनादायक आहे. आणि जेव्हा असे कार्यक्रम येतात तेव्हा त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. मुळात किन्नर समाजाला मानलं पाहिजे. त्यांच्या समाजातील ज्या लावण्यवती आहेत, ज्या
मुळात लावणी सम्राज्ञी आहेत, त्यांना हॅट्स ऑफ आहे खरंच. ज्या पद्धतीने त्यांनी पारंपरिक लावणी आपल्याला दाखवलेली आहे आणि एक आपल्याला त्यांनी सांगितलेलं समाजाला, आपल्या पूर्ण प्रेक्षक वर्गाला, की महाराष्ट्राची अस्सल लावणी ही आहे आणि ही लावणी जपणं फार महत्त्वाचे आहे. पुन्हा ज्या काय जो थैमान थैताड सुरू आहे लावणीच्या नावावर, जो काय बिझनेस सुरू आहे, तो बंद झाला पाहिजे आणि खरी लावणी लोकांपर्यंत आली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की ही परंपरा आहे. लावणी आणि जी अदाकारी आणि सत्य लावणी ती लोकांसमोर टिकली पाहिजे आणि टिकून राहण्यासाठी असे कार्यक्रम होणं फार महत्त्वाचं. त्यासाठी मी प्रमोद कांदळकरला खरोखरच खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो त्याचे. कारण अस्सल लावणी टिकून ठेवणं ही छोटी गोष्ट नाही का, की जो थैमान किंवा ज्या पद्धतीनं आपण लावण्या बघतो, ज्या पद्धतीनं अंग प्रदर्शन केलं जातं आणि जो काय का थैमान आहे ना, की त्याला रोखणं सोपी गोष्ट नाही. कारण आपण दहीहंडी बघितली की तो थैथयाट सुरू होतो. गणेशोत्सव काही व्हिडिओज गेल्या वर्षी मी पाहिलेत, गणेशोत्सवात पण थैथयाट करणाऱ्या लावणीचे कार्यक्रम बघितले. अरे बापरे, हे लावणी सम्राज्ञांनी कधीच केलं नाही किंवा खऱ्या ओरिजिनल तमाशा फळामध्ये ज्या लावण्य होते त्यांचा कधीच असा विचार नव्हता किंवा त्यांनी कधीच विचारही केला नसेल की अशा पद्धतीने लावणीची पेशकश होईल. तसेच आपल्या समोर नवीन एका वेगळ्या रंगात आलेला चेहरा, आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा चेहरा म्हणजे अर्थात सुशांत आणि अक्षर सगळ्यांचा जी कुणाच्या स्वप्नातील सांस्कृतिक जी धुरा आहे ती सांभाळणारे जे लोक आहेत त्यांनी कधीच विचार केला नसेल की असं थैथयाट लावणीचं होईल. आणि लावणीची जी पारंपरिक पद्धत आहे ती टिकवण्यासाठी सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. खास करून आता प्रमोद कांदळकर आणि त्याची टीम या पद्धतीने काम करते किंवा हरी पाटणकर आहेत, त्याचे ग्रुप आहेत. ह्या सगळ्यांनी लावणी अस्सल लावणी आपल्याकडे आणली, तेव्हा ती लावणी जी आहे ना, ह्या लावण्या बघणं फार महत्त्वाचं आहे आणि हे टिकवणं फारच महत्त्वाचं. आणि ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा लावण्यांच्या कार्यक्रमाला भरभरून तुम्ही जा, बघा. म्हणजे त्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे अशा लावण्या टिकून राहतील आणि पारंपरिक लावणी टिकून राहील. खरोखरच अप्रतिम अशा लावण्याने अप्रतिम हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामधल्या सगळ्या बाजू खूपच जबरदस्त आहेत. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या थोडं कमकुवत, त्याच्यावरती प्रमोद नक्कीच मेहनत घेईल आणि हे सादरीकरण जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवेल. याचे प्रयोग अमाप होत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात याचे प्रयोग झाले पाहिजे. कारण किन्नर समाज यामध्ये प्रामुख्यानं काम करत आहेत. त्या सगळ्या नृत्यांना सल्यूट आहे नाट्यप्रेमीमधून. आणि मला खरंच आनंद वाटतो की जेव्हा हा समाज पुढाकार घेऊन आपली पारंपरिक लावणी जपण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा या सगळ्या लावण्यवतींचा गौरव केला पाहिजे. त्याचबरोबर प्रमोद कांदळकर आणि पल्लवीसारख्या नृत्यांगना आहेत ज्या अप्रतिम आपली अदाकारी पेश करत आहेत. खरोखरच सगळ्यांना शुभेच्छा देतो मी. नाट्यप्रेमीमधून भरभरून प्रयोग होत छान कार्यक्रम आहे. आणखी थोडं पॉलिश करून थोडंसं काही चेंजेस केले तर जबरदस्त होईल. निवेदन आणि गायकी याकडे जरा लक्ष द्या जेणेकरून खूपच वरच्या क्लासचा हा कार्यक्रम होईल आणि प्रेक्षक नक्की देईल. तर प्रेक्षकांना मी नम्र विनंती करतो की आपण जरूर जा आणि हा जो कार्यक्रम आहे तिरंगी सामना, महाराष्ट्राची अस्सल पारंपरिक लावणी बघण्याचा जो काय आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच हा कार्यक्रम बघा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि हो, तुम्ही जर माझं हे चॅनल लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर
सबस्क्राईब करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा. माझं हे निवेदन किंवा हा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल मला आवर्जून सांगा. काही तुमच्या सूचना असतील तर त्याही मी याच्यामध्ये इम्प्लिमेंट करेन आणि हा व्हिडिओ असे व्हिडिओ आणखीन चांगले बनवण्याचा मी प्रयत्न करेन. आताच हा व्हिडिओ चांगलाच आहे असं मला वाटतं, पण तुमचे कमेंट्स येणं फार महत्त्वाचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.